गुरुजी, ज्योतिषशास्त्र हे सगळं जेव्हा आपण म्हणतो तर कुंडली ही ओघाओघाने आलीच. आणि प्रत्येक मूल जेव्हा जन्माला येतं तर त्याच्या जन्म वेळेनुसार किंवा ते जन्म ठिकाण काय आहे, ती तारीख काय आहे, त्यावेळेला त्याप्रमाणे ती कुंडली बनते आणि ती त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती त्याच्याबरोबर राहते. म्हणजे जन्माला आल्यानंतरचं हे फर्स्ट डॉक्युमेंटेशन असं आपण त्याला म्हणू शकतो. पण बऱ्याचदा मग लोकांना वाटतं की अरे डॉक्टरचं घड्याळ चुकीचं असेल तर, किंवा जेव्हा आम्ही ती न्यूज ऐकली त्यावेळेचं ती वेळ चुकीची असेल तर, किंवा वेळेत फरक, घड्याळात फरक. तर ह्या वेळेप्रमाणे, घड्याळाप्रमाणे त्या कुंडलीमध्ये किती बदल होतो आणि ह्याला कुठली कुंडली किंवा कुठली वेळ त्या कुंडलीसाठी खरी मानायची? ह्या गोष्टींना फार महत्त्व आहे, कारण ज्या वेळेला तुमचा जन्म झालेला आहे त्यावेळेला त्या अवकाशामध्ये असलेल्या ग्रहांची जी पोझिशन असते ती तुमच्या कुंडलीच्या रूपाने त्या ठिकाणी मांडली जाते आणि त्याच्यावर खूप काही गोष्टी डिपेंड असतात. म्हणून एक्झॅक्ट वेळ असणं तर गरजेचं आहेच आहे. पण ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यांच्याकडे वेळ नाही, ज्यांच्याकडे टायमिंगचं थोडंफार कन्फ्युजन आहे, या लोकांसाठी कुंडली नावाचा पण एक भाग त्याच्यामध्ये आहे, अच्छा. की ज्याच्या आधारावर आपण त्यांच्या प्रश्नांची उत्तरं घेऊ शकतो. की ज्या वेळेला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला, त्यावेळेला ग्रहांच्या पोझिशननुसार आपण त्या ग्रहांच्या कॅल्क्युलेशननुसार त्यांना मार्गदर्शन करू शकतो, त्याच्यातून मार्ग काढू शकतो.